पिंपरी चिंचवड शहराच्या काळवडीमध्ये पाचपीर चौकात हा पाणी पुरवठा विभागाचा वॉल आहे। पाणी पुरवठा विभागाच्या वॉलमध्ये महिलेचा पाय फसून सुटकेसाठी 2 तास आकांत झुंज देणारी महिला परंतु 11:30 पावणे 12च्या दरम्यान घडला असं इथं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करून त्या महिलाला सुखरूप बाहेर काढलेला आहे। ह्या खड्ड्यामध्ये साधारणतः 3.5 ते 4 फूट खाली खोदून तो पाईप कटर आणि काही इक्विपमेंटच्या साह्यानं त्या महिलेला बाहेर काढलेला आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा लोकप्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला बाहेर गावातून या ठिकाणी लग्न कार्यासाठी नातेवाईकाकडे आलेली होती। पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आपलं शहर हे सुजलाम सुफलाम किंवा एक प्रगत शहर म्हणून आपण जर का महाराष्ट्र आणि देशभरामध्ये वावरत असो आणि बाहेर गावची लोक आपल्या शहरामध्ये येत असताना अशा खड्ड्यामध्ये पडून आपटत असतील आणि त्यांचे पाय खचत असतील आणि पाईपामध्ये जात असतील तर हा शासन आणि प्रशासनाचा विशेषतः प्रशासनाचा गलथान कारभार आणि प्रशासनाच्या गलथान कारभाराला बळी पडलेली ती महिला आज सुदैवानं अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानं ही महिला सुखरूप जरी तिची सुटका करण्यात आली असली तरी गेली 2 तास या खड्ड्यामध्ये पाणी पुरवठ्याचा जो वॉल आहे त्या वॉलच्या पाईप मध्ये तो पाईप अडकून 2 तास झालं महिला ती सुटकेसाठी प्रयत्न करत होती। या ठिकाणी सुदैवानं या ठिकाणी वरती झाड आहे, या झाडाच्या सावलीखाली जवळ 2 ते 2.5 तास या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं। परंतु हेच जर का उन्हामध्ये असतं तर त्या महिलेवर काय परिणाम झाला असता आणि त्यातून जर का काही जीवितहानी झाली असतील तर हा फार गंभीर प्रकार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं शासन आणि प्रशासनाला सामान्य नागरिकांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाचा हा जो गलथान कारभार आहे, गल्लोगल्ली असे जर का पाणी पुरवठा विभागाचे वॉल उघडे असतील किंवा चेंबर उघडे असतील, ड्रेनेजचे चेंबर उघडे असतील, विशेषतः इलेक्ट्रिसिटीचे जे काही या ठिकाणी ते झाकणं असतात ते उघडे असतील तर यातून पुढे अनुचित प्रकार घडू नये आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे की यामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावरती योग्य ते कारवाई झाली पाहिजे। तिथे एक तरी अधिकारी दिसतोय का? क्षेत्रीय कार्यालयातला एक्झिक्युटिव्ह दिसतोय तुम्हाला का? डेप्युटी दिसतोय का? जेई दिसतोय? कोणी आलेलं नाहीये। गहाळ काम चाललेलं आहे त्यांचं, त्यांच्यावर ऍक्शन ही झालीच पाहिजे। पाणी पुरवठ्याचा फक्त काळेवाडीच नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये असे जे खड्डे आहेत की पाणी सोडल्याच्या नंतर त्यावरती दगड ठेवणे किंवा काहीही केलं जात नाही, अशीच घटना भविष्यातही घडू शकते। काय सांगाल एकंदरीत? भविष्यात घडली नाही पाहिजे ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। आज जर वॉल तुम्ही इतका खाली ठेवला असेल तो वॉल वरती घेऊन त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत ना। आता काही ठिकाणी वॉल एकदम एक अर्ध्या फुटावरतीच आहे, त्या पद्धतीने हा वॉल का नाही केला? अधिकाऱ्यांना अजिबात काही घेणं देणं नाही। गेली 4 वर्ष प्रशासन असल्यामुळं त्यांची कातडी ही गेंड्याची झालेली आहे। त्यांना काही घेणं देणं नाही जनतेचं। सर्वसामान्य लोक मरू जगू काही घेणं नाही, त्यांना फक्त त्यांचे खिशे भरतीने एवढ्यापर्यंतच त्यांचं लक्ष आहे। किती वाजता घडला, किती वेळ झाला हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं? 2 तास झाले असतील हा अपघात, 2 ते 2.5 तास। साधारण 11:15च्या आसपास हा अपघात झालेला आहे। या ठिकाणी ती महिला बाहेरगावावरून आली होती लग्न कार्यासाठी आणि ती गावी निघालेली असताना आज चालत जात असताना त्या वॉल मध्ये त्यांचा पाय अडकला आणि पाय अडकल्यानंतर पाय आतमध्ये फिरल्यामुळे तो पाय त्या ठिकाणी अडकून पडला। अग्निशामक दलाचं सहकार्य या ठिकाणी लागलेलं आहे, परंतु ज्या कामासाठी तो वॉल केला होता म्हणजे आज पाणी पुरवठा विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाहीये। 2 तास होऊन गेल्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत ही बातमी न पोहोचणं हे खूप खेददायक आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की मागच्या 3 महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी आम्ही निवडून आल्यापासून पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे काळेवाडीसाठी, वारंवार यावरती आवाज उठवला जातोय। या ठिकाणी कामं रेंगाळत ठेवली जातात आणि त्यांना काही बोलायला गेल्यानंतर मुजोरपणाने त्यांनी उत्तरं दिली जातात। तर यावरती लवकरात लवकर महानगरपालिकेने ऍक्शन घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे। प्रशासन असा गलथान कारभार करतोय, या कारभाराच्या विरोधात पात्र गुन्हे दाखल होईल असं वाटतंय? नाही झालेच पाहिजे। का नाही झाले पाहिजे? कारण त्यांची जबाबदारी आहे ना, या ठिकाणी येणं काम करणं पाणी त्यांची जबाबदारी। आज तुम्ही पाहिला तर तो वॉलचा पाईप वरच्यावर ठेवलेला होता, फक्त खड्डा करून त्या ठिकाणी पाईप गाडला होता, त्याच्यावरती कुठलंही कव्हर नव्हतं आणि पाईपाची साईज एवढी मोठी की आज या महिलेचा पाय अडकला, छोटा एखादा मुलगा असता तर त्या ठिकाणी मोठा अपघात घडू शकला असता। तर या ठिकाणी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे। महापालिकेचे अधिकारी राजवटीतून बाहेर आले नाही, 100% आलेले नाही। मागच्या 4 वर्षापासून त्यांना ज्या सवयी लागलेल्या आहे मनमानी कारभाराच्या त्या सवयी आजपर्यंत ताग्यात चालूच आहेत। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे
नगरसेवक नसतील तर अजून त्यांच्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी आम्ही आवाज उठून आम्हाला दाद दिली जात नाही. सामान्य नागरिकांचे काय हाल होतील याचा विचार करावा. 1.5 तासानंतर सुदैवाने ती महिला सुटली गेली सुखरूप आहे. परंतु असा भविष्यात अपघात घडू नये म्हणून काय प्रशासनाला सांगाल? नाही, असा भविष्यात अपघात घडू नये म्हणून प्रशासनाने ज्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची जे नियोजनाचे काम आहे त्याकडे आतापर्यंत तातडीने कारवाई केली पाहिजे. ज्या ठिकाणी ते खड्डे पडलेले आहेत, ज्या ठिकाणी पाईपलाईन उघड्या आहेत, नदी प्रदूषण असं, या ठिकाणचे ड्रेनेज लाईनच्या कामं असतील, स्ट्रॉम वॉटरच्या लाईन असं, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे. ती कामं मोकळी केली पाहिजे. वारंवार आम्ही आवाज उठवला गेलेला आहे यावरती, परंतु या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो म्हणून वेळ मारून नेली जाते. चालत येणारी महिला जी आहे तिचा बुटाचा पाय असल्यानं तो बुटाचा पाय पाईप मध्ये अडकला. त्याच्या बुटासहित ती पाय जवळजवळ ती मांडीपर्यंत ती पूर्णपणे पाईपामध्ये तिचा पाय अडकला होता. तिला ओढून काढणं खूप कठीण होतं. खरंच मी ते फायर ब्रिगेडचे जे लोक आपले आलेत त्यांचे अभिनंदन करते. त्यांनी व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या त्या बाईचा पाय बाहेर काढलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं पिंपरी शहरामध्ये असे जे पाईपलाईनचे जे वॉलचे पाईप आहेत किल्ल्यावरती सोडून पाणी पुरवठा दुर्लक्ष करते, काय सांगा? मी प्रशासनाचा खरंच इतका निष्काळजीपणा प्रशासन करत आहे. आज हे नळाचे पाईप जर मोकळे आहेत, जागोजागी चेंबरच्या लाईन तुटलेल्या आहेत, चेंबरच्या बाजूला मोठे मोठे होल पडलेले आहेत. कुठेही कुणाचंही लक्ष नाहीये जागेवर, कारण इतका निष्काळजीपणाचं प्रशासन आहे. अपघात घडल्याशिवाय प्रशासन जागी होत नाहीये. आज ती बिचारी महिलेचा अपघात झाला असता इथं चांगल्या वेळेत जर ते बाईचा पाय आम्ही बाहेर काढला नसता, वेळेत तिथं अग्निशामक दलाचे किंवा सगळे प्रशासनाचे लोक आले, त्यांना बोलवण्यात आलेले इथं, तेव्हा ते लवकरात लवकर आलेले. आणि आज जवळजवळ 12 वाजता ही घटना घडलेली आहे. आता 2-2:30 वाजत आलेले. हा, तेव्हापासून अग्निशामक दलाच्या जवानांनी जे आहे शर्तीचे प्रयत्न करून महिलेच्या पायाला कुठलीही इजा होऊ नये असं करून रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांनी बाहेर काढले. मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक चेंबर जे आहेत ते उघड्यावरती आहेत, असे पाईप उघड्यावरती आहेत. काय सांगेल का? मी इथल्या नवीन जे आयुक्त आलेले आहेत त्यांना विनंती करतेय की प्रत्येक गल्लोगल्लीला चेंबर लाईन उघड्या आहेत, नळाचे पाईप वॉल जिथं बसवले गेलेले आहेत ते उघड्यावर आहेत. तिथं लवकरात लवकर पाहणी करून जिथं काय दुरुस्तीचं काम करण्यात गरज आहे ते लवकरात लवकर करण्यात यावे. नाहीतर मी आयुक्तांना खडसावून सांगत आहे, अन्यथा यापुढे मी शिवसेनेतर्फे शहरामध्ये जोरदार आंदोलन घेण्यात येईल. पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की पाईप जो आहे तो खूप जास्त थिकनेस आहे पाईपाची, आणि त्यामुळे तो पाईप काढणं अवघड होतं, कारण पाईप जमिनीच्या आतमध्ये खाली काढलेला आहे. तो पाईप मोकळा करायला आम्हाला बराचसा वेळ गेला, कारण पाईपाला खाली अन्य काही गॅसची लाईन आहे का, काही इलेक्ट्रिकल लाईन आहे का, खोदकाम करताना अन्य काही दुसरा अपघात होऊ नये या दृष्टीने सावकाश जजमेंट घेत खोदावा लागला. दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा विभागाचे अभियंता देखील घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांना आम्ही अधिकची जेसीबीची मदत मागितली. जेसीबीची मदत उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. दरम्यानच्या काळात आम्ही ऑपरेशन पुढे खोदकाम केलं. पाईपच्या सराउंडिंग सगळा पोर्शन खोदला. पाईपच्या आतमध्ये खूप अंधार असल्यामुळे त्या महिलेचा, वृद्ध महिलेचा पाय आतमध्ये कशा प्रकारे ट्विस्ट झालाय याचं जजमेंट घेऊन तो निघू शकतो का याचे प्रयत्न केले. ते निघू शकत नाही हे लक्षात घेऊन पाईप कटिंग ऑपरेशन केलं. पण पाईप कट करत असताना त्या महिलेला कुठेही कोणतीही दुखापत होऊ नये, ब्लेड तिला लागू नये आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भयानक होऊ नयेत या दृष्टीने आम्हाला ऑपरेशन स्लो डाऊन जजमेंट घेत पुढे, कारण महिलाचा सपोर्ट अनकॉन्शियस महिला होता कामा नये. पब्लिकची गर्दी खूप होती या ठिकाणी. त्या वातावरणामध्ये पोलिसांनी सहकार्य केलं पब्लिकला बाजूला करण्यास, आणि मग त्या गर्दीला बाजूला केल्यानंतर व्हेंटिलेशन पाणी त्या महिलेला उपलब्ध करून दिलं. त्यानंतरनं जजमेंट घेत पाईप हळूहळू कट करत पुढे गेलो. खोदकाम केलं. पूर्ण खोदकाम केल्यानंतर जवळपास 4-4.5 फूट पाईपाचं खाली जमिनीत खोदकाम करून पायासकट सुरक्षित बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर पाईप हळूहळू कापत आपल्याला पुढे जावं लागलं, कारण संपूर्ण पाईप काढणं शक्य नव्हतं. ज्या पोर्शन मध्ये महिलेचा पाईप नाही तेवढा पोर्शन कापून काढला व महिलेच्या सहकार्यातनं तिला कॉन्शियस ठेवून जो पाईप बाजूला हळूहळू तिचा पाईप तिच्या कलेनं बाजूला सुरक्षित बाहेर काढला, जेणेकरून महिलेला कोणतीही इजा दुखापत होऊ नये. नाही, महिलेला इजा झालेली नाहीये. एक्सटर्नल इंजुरी काही नाहीये, परंतु पाईपामध्ये पाईप खूप वेळ राहिला, त्यामुळे जी रग लागली, जो पेन होतोय
त्या पेन कमी करणे किंवा इंटरनल काही इंजुरी आहे का याची पडताळणी करण्यासाठी आपण पुढील वैद्यकीय उपचारासाठी महिलेला रुग्णालयात स्थलांतरित केलेलं आहे. सर आपलं नाव आणि पद आपलं डिपार्टमेंट. मी ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं शासन आणि प्रशासनाला सामान्य नागरिकांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाचा हा जो गलतान कारभार आहे, गल्लोगल्ली असे जर का पाणी पुरवठा विभागाचे वॉल उघडे असतील किंवा चेंबर उघडे असतील, ड्रेनेजचे चेंबर उघडे असतील, विशेषतः इलेक्ट्रिसिटीचे जे काही या ठिकाणी ते झाकणं असतात ते उघडे असतील, तर यातून पुढे अनुचित प्रकार घडू नये. आणि स्थानिक नागरिकाची मागणी आहे की यामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावरती योग्य ते कारवाई झाली पाहिजे. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, काळेवाडी.